Hello friends, in this lecture we are going to learn an extract from the lesson The Cock and the Anthem. Sophie left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway he turned and stopped at a luxurious cafe. See the meanings? Strolled, walked in a leisurely way, अगदी रमत गमत चालणे. स्क्वेअर, चौक. ॲस्फाल्ट, डांबरी रस्ता. Okay, now see the meaning. Sophie left his bench. Sophie बेंचवरून उठला. And strolled out of the square and across the level sea of asphalt. आणि त्यानं डांबरी रस्ता जो आहे तो डांबरी रस्ता अगदी रमत गमत असा त्या डांबरी रस्त्यावरून तो चालत गेला आणि तो डांबरी रस्त्याच्या पलीकडे गेला. Where Broadway and Fifth Avenue flowed together. Means he went on the road where Broadway and Fifth Avenue flow together, meet together. की ज्या ठिकाणी ब्रॉडवे आणि फिफ्थ ॲव्हेन्यू जो आहे हे रस्त्यांची नाव आहेत की एकत्र आलेले त्या ठिकाणी तो पोचलेला आहे. अ ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप्ड ॲट अ लक्झरियस कॅफे. ब्रॉडवेच्या दिशेनं तो वळला आणि एका लक्झरियस म्हणजे अगदी एक्सपेन्सिव्ह महागड्या अशा कॅफेजवळ तो थांबला. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. आपल्या कोटाच्या अगदी खालच्या बटनापासून वरपर्यंत सोफीला पूर्णपणे कॉन्फिडन्स होता. द रिझन्स आर ही वॉज 7, त्याने अगदी दाढी केलेली होती. अँड हिज कोट वॉज ट्रीम अँड हिज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्सगिव्हिंग डे. वाय वॉज सोफी सो कॉन्फिडंट? सोफी इतका कॉन्फिडंट का होता? बिकॉज ही वॉज शेवन, त्यानं दाढी केलेली होती. हिज कोट वॉज ट्रीम. वॉट मिनिंग ऑफ ट्रीम? नीटनेटका, व्यवस्थित. त्याचा कोट जो आहे तो कोटसुद्धा नीटनेटका व्यवस्थित असा होता. His neat black bow had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. Means he had a neat black bow which had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. Thanksgiving Dayच्या दिवशी का म्हणजे लेडी मिशनरी जे आहे त्या मिशनरी लेडीनं तो बो जो आहे तो बो त्याला प्रेझेंट दिलेला आणि तो बो त्यानं परिधान केलेला. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड, सक्सेस वुड बी हिज. म्हणजे त्याला असं वाटलं की तो त्या रेस्टॉरंटच्या टेबलपर्यंत जाण्यात जर यशस्वी झाला, तर कुणालाही काही शंका आली नाही, तर मात्र यश त्याचंच होतं. The portion of him that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. Means if he managed to settle, if he managed to sit there, then he felt that the portion of him that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. एकदा तिथं स्थानापन्न झालं, बसल्यानंतर त्याचा टेबलच्या वरती दिसणारा जो भाग आहे त्याच्यामुळं वेटरच्या मनामध्ये कोणतीही शंका आली नसती.
A roasted mallard duck, thought Soapy, would be about the thing with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee, and a cigar. Means what things actually he was going to eat in that cafe. Means he wanted to eat roasted mallard duck. ते रोस्टेड म्हणजे अगदी भाजलेलं गावठी जातीचं गावठी मलाड जातीचं जे बदक आहे त्याचं मटण मांस. अगेन ही वॉन्टेड टू ड्रिंक अ बॉटल ऑफ वाईन. त्याला एक बॉटल ऑफ वाईनची बॉटलही घ्यायची होती, प्यायची होती. अँड देन ही वॉन्टेड टू ईट सम चीज. त्याला चीजही खायचं होतं. अँड अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. Means these are the things he wanted to have in the hotel, in that restaurant. $1 for the cigar would be enough. Again he thought. सिगारसाठी $1 पुरेसे आहे. The total would not be so high as to call forth any extreme of revenge for the cafe management. ही जी रक्कम आहे, हे जे सगळे तो पदार्थ खाणार होता, पिणार होता, त्याची रक्कम किंवा त्याची किंमत पाहून तो कॅफेचा मालक आहे तो संतापून काहीतरी करील एवढी जास्त नव्हती. And yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter island. पण तो हिवाळी बेट आहे, त्या हिवाळी बेटावर पोहोचेपर्यंत तेवढे मांस पोटभर आणि मन तृप्त करील एवढे होते. मीन्स ही वॉन्टेड टू फिल हिज स्टमक as well as he had other intention in his mind. He wanted to go to the winter island. Now see, there are some words in the passage which are used for a prison or jail. प्रिझनसाठी किंवा जेलसाठी, तुरुंगासाठी या ठिकाणी काही शब्द आले. त्यापैकीच विंटर आयलँड. त्याला जेलमध्ये जायचं होतं, तुरुंगामध्ये जायचं होतं आणि यासाठी हे तो सगळं करणार होता. त्याचं पोटही भरणार होतं आणि त्या रेस्टॉरंटचे पैसे न दिल्यामुळं त्याला असं वाटत होते की आपल्याला जेलमध्ये पाठवतील. बट ॲज सोपी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर्स. मीन्स ॲज सून ॲज ही सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, the waiter noticed his tattered trousers and decadent shoes. त्यानं आतमध्ये प्रवेश केला नाही. तोच जो मुख्य वेटर आहे त्या वेटरचं लक्ष त्याच्या फाटक्या ट्राउझर्सकडं म्हणजे पॅन्टीकडे गेलं. त्याचबरोबर त्याचे जी जीर्ण झालेली जे शूज आहेत, ओल्ड आणि फाटलेली शूज आहेत, त्याकडं लक्ष गेलं. Strong and ready hands turned him about and conveyed him in silence and haste to the sidewalk. Means what happened with Soapy then? म्हणजे रेस्टॉरंट जे आहे त्या रेस्टॉरंटच्या दरवाजामध्ये त्यानं पाय ठेवताच वेटरची नजर जो आहे त्याच्या फाटक्या पॅन्टीवरती गेलेले, त्याचबरोबर जीर्ण झालेले जे बूट आहेत, ओल्ड बूट आहेत, त्याच्यावरती गेली. आणि त्या वेटरनं काय केलं? आपल्या भक्कम आणि तयार हातांनी त्यानं सोपीला मागं वळवलं आणि हळूच त्याला बाहेर काढून घाईघाईनं गडबडीनं रस्त्याच्या तो बाजूला घेऊन गेलेलं आहे. and averted the ignoble fate of the menaced mallard. आणि या ठिकाणी इग्नोबल मीन्स डिसऑनरेबल, अगदी लाजिरवाना धोका. आणि त्या बदकाच्या आयुष्यामध्ये असणारा किंवा नशिबामध्ये असणारा हा जो लाजिरवाना धोका आहे तो ॲवर्ट झाला, तो टाळला गेला. सोपी टर्न्ड ऑफ ब्रॉडवे.
आता तो सोपी जो आहे तो ब्रॉडवेपासून विरुद्ध दिशेला वळला. इट seemed that his route to the coveted island was not to be an easy one. त्याला आता असं वाटलं की हे जे कोवेटेड आयलँड आहे त्या ठिकाणी जाणारा जो मार्ग आहे तो मार्ग इतका सोपा नाही. अगेन द कोवेटेड आयलँड मीन्स जेल. कोवेटेड आयलँड म्हणजे पण जेल, जेलसाठी आलेला हा शब्द आहे. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिव्हाइस्ड. आता त्या लिंबोमध्ये म्हणजेच जेलमध्ये जाण्याचे दुसरा मार्ग जो आहे तो दुसरा मार्ग आता शोधून काढायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जेल किंवा प्रिझनसाठी आलेले शब्द विंटर आयलँड्स, कोवेटेड आयलँड अँड लिंबो. दीज आर द 3 वर्ड्स विच आर यूज्ड फॉर प्रिझन ऑर जेल. प्रिझन किंवा जेलसाठी हे 3 शब्द वापरले. At a corner of 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या जो 6th Avenue आहे त्याच्या कोपऱ्यावर काचेच्या पलीकडं ज्या लाईट वगैरे होत्या त्या लाईटच्या खाली अतिशय स्किलफुली मांडून ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू पाहिल्या. अँड बिकॉज ऑफ दॅट द विंडो लुक्ड अट्रॅक्टिव्ह विथ स्किलफुली अरेंज्ड थिंग्स. अतिशय व्यवस्थितपणे ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत, ज्या वेअर्स आहेत, त्याच्यामुळं ती विंडो जी आहे ती अतिशय आकर्षक अशी वाटायची. सोफी टोक अ स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास. सोफीनं एक स्टोन किंवा दगड हातात घेतला. अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास अँड इट थ्रू इट ॲट द ग्लास. आणि त्यानं काय केलं, त्या ग्लासवरती मारलेलं आहे आणि हे ब्रोक द ग्लास. आणि खिडकी जी आहे ती खिडकी फुटलेली आहे. पीपल केम रनिंग अराउंड द कॉर्नर अँड अ पोलिसमन इन द लीड. आणि तो जो आवाज आहे तो आवाज खिडकी फुटल्याचा आल्यानंतर किंवा काच फुटल्याचा आल्यानंतर पीपल केम रनिंग अराउंड द कॉर्नर. त्या ठिकाणी इकडून तिकडून सगळीकडून लोक जे आहेत ते लोक त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आणि धावत आले. द पोलिसमन वॉज इन द हेड. आणि या सर्वांच्या पुढं एक पोलिसमन होता. सोफी स्टूड स्टील विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स. सोफी जाय तो सोफी आपल्या पॉकेटमध्ये खिशामध्ये हात घालून अगदी शांतपणे उभा राहिला. अँड स्माइल्ड ॲट द साईट ऑफ ब्रास बटन्स. आणि ते ब्रास बटनचं जे साईट आहे म्हणजेच वेन ही सॉ द पोलिसमन. आता पोलिसमनच्या कपडे जे आहे त्याला ब्रास बटन्स असतात. वेन ही सॉ द पोलिसमन ही स्माइल्ड ॲट हिम. पोलिसमनकडं बघितलं त्यानं आणि तो हसला. वेर इज द मॅन दॅट डन दॅट एन्क्वायर्ड द ऑफिसर एजिटेटेडली. एजिटेटेडली इन ट्रबल ऑर नर्वस मॅनर. आणि त्या अधिकाऱ्यानं किंवा आपण अँग्रीली असं या ठिकाणी म्हणू शकतो आहे, त्या अधिकाऱ्यानं किंवा पोलिसांना अगदी चिडून विचारलं, हे करणारा माणूस कुठं आहे? डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, सेड सोफी. सोफी त्याला बोललेलं आहे, या गोष्टीशी माझा काही संबंध असेल असं तुम्हाला वाटत नाही का? विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. त्याला असं वाटलेलं आहे आपलं जे सुदैव आहे त्या सुदैवाचं फॉर्च्यूनचं स्वागत करावं अशा मैत्रीच्या स्वरात सोफीनं त्या पोलिसालाच विचारलेलं आहे. डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट. म्हणजे याच्याशी माझा काही संबंध आहे असं तुम्हाला वाटत नाही का?
The policeman refused to accept Soapy even as a clue. आता याच्यावरती मात्र हा जो पोलीसमन आहे, या पोलिसानं सोपीला अगदी संशयित म्हणून सुद्धा मानायला तो पोलीसमन जो आहे तो तयार नव्हता. Men who smash windows do not remain to chat with the police. आणि विंडो जे आहे ते विंडो फोडणारे किंवा ती खिडकीचे काच फोडणारी माणसं पोलिसांशी गप्पा मारत उभी राहत नाहीत. दे टेक टू देअर हिल्स मीन्स दे रन अवे फ्रॉम देअर. ते तिथून पळून जातात. द पोलिसमन सॉ अ halfway down the black halfway down the block running to catch a car. आणि ब्लॉकच्या अर्ध्या रस्त्यावरती एक कार पकडण्यासाठी धावत जाणारी व्यक्ती जी आहे ती व्यक्ती त्या पोलिसांना बघितली. विथ ड्रॉन क्लब ही जॉईंड इन द परसूट. विथ अ ड्रॉन क्लब. क्लब मीन्स द स्टिक इन द हँड्स ऑफ पोलिसमन. पोलिसाच्या हातात असणारी काठी, त्याला क्लब असं म्हणतात. विथ अ ड्रॉन क्लब ही जॉईंड इन द परसूट. आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी किंवा करत त्यांना आपली काठी जी आहे ती काठी उगारतच त्या माणसाचा पाठलाग केला. सोपी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल. आणि दोनदा अपयशी झालेला सोपी मनातल्या मनात अगदी चढफडत पुढे चालायला लागला. ओके फ्रेंड्स, आता याच्यावरचे क्वेश्चन आन्सर जे आहेत, वी विल सी द क्वेश्चन्स. Now see. Soapy had confidence in himself. Give reasons. सोपीला स्वतःवरती कॉन्फिडन्स का होता? बिकॉज ही वॉज 7. His coat was trim. He had neat and black bow. And again, the portion of him that showed above the table looked respectable, and it would raise no doubt in the waiter's mind. What gift was given to Soapy by missionary lady? Answer: a neat black bow. What did Soapy want to eat in the luxurious cafe? A roasted mallard duck and some cheese. What did he want to drink? He wanted to drink a bottle of wine and a cup of coffee. What did the waiter or the head waiter notice? हेड वेटरच्या काय लक्षात आलं? He noticed Soapy's tattered trousers and old shoes. Okay, now see. The head waiter of the luxurious cafe did not allow Soapy to enter. What are the reasons? The reasons are: the head waiter saw Soapy's tattered trouser and old worn out shoes. He knew that Soapy would not have money to pay for a meal. That's why he did not allow Soapy to enter the cafe. Now next one.
The cop did not arrest Sophie for breaking the glass window. ते ग्लास विंडो तोडल्यानंतर सुद्धा फोडल्यानंतर सुद्धा पोलिसानं सोपीला अरेस्ट केलं नाही. The reasons are: after breaking the window, Sophie was standing calmly and talking to the police. The policeman felt that men who smash glass windows do not remain to chat with the police. That's why he did not arrest Sophie. Again, one more question. Sophie was disgusted with the policeman. What is the reason for that? Sophie was disgusted with the policeman. Reason, first one, the policeman refused to accept that Sophie had broken the window. Second reason, he rushed off to chase another man. That's why Sophie was disgusted with the policeman.